पौष्टिक लाडू म्हटलं की आपल्याला वाटतं की त्यामध्ये भरपूर ड्रायफ्रूट्स आले, परंतु असं नाही. आज आपण बनवणार आहोत खूप पौष्टिक आणि एकदम खुसखुशीत, तेही साखर न वापरता हे लाडू. हे लाडू आपण बनवलेले आहेत हिरव्या मुगापासून. नेहमीप्रमाणे ही रेसिपी खूप सोपी आहे. जेवढी बनवायला सोपी आहे त्यापेक्षा खूप जास्त ही खायला चविष्ट आहे. मुलांना रोज आपण एक जर हा लाडू दिला तर त्यांच्या शरीराच्या सर्व गरजा भरून निघतील. तर सर्वप्रथम कढईमध्ये 3 वाटी हिरवे मूग हे चांगले आपण थोडेसे परतून घ्यायचे. सुरुवातीला मूग हे मी चांगले कॉटनच्या कपड्याने पुसून घेतले होते, म्हणजे त्याच्यावर काही घाण असेल तर ती निघून जाते. मीडियम गॅसवर फक्त 5 मिनटं आपण मूग थोडेसे परतून घेतले की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की त्यांचा रंग बदलला आहे आणि मूग चांगले भाजून निघालेले आहेत. खूप जास्त त्याला डार्क कलर येण्याची गरज नाही. नंतर एका प्लेटमध्ये काढून त्याला थोडं 5 मिनटं थंड करण्यासाठी ठेवायचं. मूग चांगले रूम टेम्परेचरला आल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये हे 3 वाटी मूग काढून घेतले. मिक्सरचं भांडं ह्या ठिकाणी मी मोठं वापरलं, म्हणून पूर्ण 3 वाटी मूग मी एकदाच दळून घेतले. ह्या ठिकाणी आपल्याला होईल तेवढं हे बारीक करून घ्यायचं आहे. कितीही बारीक केलं तरी गव्हाच्या पिठासारखं इतकं बारीक हे होणार नाही. जो आपला बारीक रवा असतो त्याप्रमाणेच ह्याचं टेक्स्चर असेल आणि ते आपल्या मुगाच्या लाडूसाठी एकदम परफेक्ट आहे. आता चांगल्या जाडबुडाच्या कढईमध्ये आपण सुरुवातीला 1.5 चमचे साजूक तूप घ्यायचं. एकदाच भरपूर तूप ॲड करायचं नाही. गरज वाटेल तसं आपण नंतर थोडं थोडं तूप ॲड करायचं. जसं आपण बेसन लाडू बनवताना करतो सेम त्याच पद्धतीने. तुपामध्ये आपण सर्व दळून घेतलेले मूग ॲड करायचे आणि ह्याला व्यवस्थित तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता ही पूर्ण प्रोसेस आपण एकदम कमी गॅसवर करायची, म्हणजे आपलं हे पीठ जळालं नाही पाहिजे, खाली चिटकलं नाही पाहिजे. सुरुवातीला 5 मिनटानंतर आपल्या मुगाचा रंग बदलायला लागतो. तुम्ही सुरुवातीला बघू शकता थोडंसं पांढरट होतं. जसं तुपात भाजायला सुरुवात केली त्याचा रंग थोडा परत हिरवट यायला लागला. मला परत तुपाची थोडीशी गरज वाटली, म्हणून 1 चमचा तूप ॲड केलं. सुरुवातीलाच खूप तूप ॲड केलं तर हे पीठ तूप सोडायला लागतं आणि मग चांगलं भाजून निघत नाही. म्हणून गरजेनुसारच आपण ह्या ठिकाणी तूप ॲड करायचं. टोटल मला 2.5 चमचे तूप लागलं होतं. ह्या ठिकाणी मी थोडेसे बदाम आणि काजूचे काप ॲड केले. हे ऑप्शनल आहे, तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. आता ह्याला 2 मिनटं फक्त आपण ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता 1 चमचा खसखस आणि 1 चमचा वेलची पूड आपण हे सगळ्यात शेवटी ॲड करायचं, कारण मिक्सर गरम आहे आणि ह्यामध्येच खसखस चांगली भाजून निघते. आणि ह्यावेळेस आपल्याला ह्याचा खूप छान असा सुगंध पूर्ण घरभर दरवळतो, म्हणजे लक्षात येतं की आपलं पीठ छानपैकी भाजून झालेलं आहे. आता एका पॅनमध्ये फक्त अर्धा चमचा साजूक तूप ॲड करायचं आणि त्यामध्ये 2 वाटी ह्या ठिकाणी मी गूळ पावडर वापरली होती. तुम्ही किसलेला गूळसुद्धा वापरू शकता. आपल्याला गुळाचा खूप जास्त पाक करायचा नाही, फक्त आपल्याला गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे. त्यामुळे गूळ एकदा व्यवस्थित तुपात मिक्स करून घेतला आणि त्यामध्ये फक्त अर्धा वाटी पाणी ॲड करायचं आणि गूळ फक्त वितळेपर्यंत आपण त्याला थोडंसं हलवत राहायचं. हे पूर्ण लाडू बनवण्यासाठी जास्तीत जास्त 20 ते 30 मिनटंच लागतात, परंतु हा लाडू महिनाभर आपण स्टोअर करून ठेवू शकतो. महिलांसाठी, स्त्रियांसाठी तर हा खूप पौष्टिक आहे. आपल्याला खूप काही पौष्टिक गोष्टी खायला वेळ भेटत नाही, बनवायला वेळ भेटत नाही, अशा वेळेस हे सोपे मुगाचे लाडू जर तुम्ही बनवून घरात ठेवले तर महिनाभर तुम्ही हे लाडू यूज करू शकता. गूळ चांगला मेल्ट झाला, त्याला एक बॉईल आला की थंड झालेल्या मिश्रणामध्ये हा गूळ ॲड करायचा आणि आधी सुरुवातीला चमच्याच्या साहाय्यानेच हे मिश्रण एकदा मिक्स करून घ्यायचं, कारण गूळ हा गरम आहे. तर सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही आणखीन पण बेदाणे, मनुके असे काही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. हे ऑप्शनल आहे. व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा हाताच्या साहाय्याने ह्याला मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला आपल्याला हे थोडंसं चिकट वाटतं, परंतु 5 ते 10 मिनिटांनंतर तुम्ही लगेच बघू शकता की मिश्रण थोडंसं ड्राय व्हायला येतं आणि लगेच त्याचे पटकन लाडू वळून घ्यायचे. खूप जास्त वेळ झालं तर मिश्रण खूप जास्त ड्राय होतं आणि लाडू वळायला अवघड जातात. हे लाडू बनवणं जितकं सोपं आहे तेवढेच हे चविष्ट आहेत. मला पूर्ण विश्वास आहे घरातल्या कोणालाही कळणारसुद्धा नाही की त्यांनी मुगाचे लाडू खाल्लेले आहेत. एकदा मी सांगितलेल्या पद्धतीने हे मुगाचे लाडू तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि अशाच सोप्या आणि पौष्टिक रेसिपीजसाठी क्षिप्राज किचनला फॉलो करा. थँक्यू. एन्जॉय.